चंद्रपूर जिल्ह्यात अवैध रेती उत्खनन करताना काँग्रेसच्या एका बड्या नेत्याचे 3 हायवा आणि 1 पोकलेन जप्त करण्यात आले आहेत. मूल महसूल विभागानं उमा नदीच्या राजुली घाटावर ही कारवाई केली. महसूल विभागाच्या कारवाईत जवळपास 2 कोटींच्या वर मुद्देमाल जप्त करण्यात आला. जप्त करण्यात आलेले हायवा काँग्रेसचे माजी चंद्रपूर तालुकाध्यक्ष श्यामकांत थेरे यांच्या मालकीचे असल्याची माहिती महसूल विभागानं दिली आहे. मूल तालुक्यात सुरू असलेल्या अवैध रेती उत्खनन व वाहतुकीवर आळा घालण्यासाठी महसूल प्रशासनानं धडक कारवाई करत 3 हायवा आणि 1 पोकलेन मशीन जप्त केली. कारवाईनंतर सर्व वाहनं तहसील कार्यालयात जमा करण्यात आली असून त्यांच्यावर महसूल नियमानुसार पुढील कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. आज आमचं तहसील कार्यालयामार्फत नियुक्त करण्यात आलेलं पथक हे गस्तीवर असताना राजुली घाट येथे घाटामध्ये अवैध उत्खनन होत असल्याचे आढळून आले. तर पथक त्या घाटामध्ये गेले असता 1 पोकलॅन आणि 3 हायवे हे दिसून आले. तर त्यांच्यावर नियमानुसार ते पंचनामा वगैरे तर कारवाई करण्यात आली व सदर हे वाहन श्यामकांत थेरे चंद्रपूर यांचं असल्याचे दिसून येते व सदर ही संपूर्ण कार्यवाही ही माननीय तहसीलदार माननीय मृदुला मोरे तहसीलदार मूल यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आली.